हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल स्वानंद 101 मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर आपण खूप दिवसानंतर भेटतोय, खूप दिवसानंतर नाही, खूप महिन्यानंतर आपली भेट होते, कारण की आपला गॅप खूप होतोय। मी अजिबात ऍक्टिव्ह नाही आहे यूट्यूबवरती। खरंच गाइस, मला माफ करा, खरंच माफ करा, बट नाही, मी आत्तापासून ऍक्टिव्ह राहणार आहे यूट्यूबवरती तुमच्यासाठी। तर तुमच्यामुळे माझी जी काय प्रोग्रेस झालेला आहे यूट्यूबवरती, त्याचं पूर्ण श्रेय तुम्हाला जातं, कारण की आपले लवकरच यूट्यूबला 1000 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहे। तर त्यासाठी मी खूप 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 खुश आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मी ठरवलं आहे, आपले आता डेली ब्लॉग तर नाही होतात, पण आपण अल्टरनेट ब्लॉग स्टार्ट करूयात। स्पेशली तुमच्यासाठी मी अल्टरनेट ब्लॉग स्टार्ट करतोय, अल्टरनेट ब्लॉगिंग स्टार्ट करतोय। तर मग मला नक्की सांगा की तुम्हाला अल्टरनेट ब्लॉगमध्ये काय काय बघायला आवडेल, किंवा तुम्ही काही चॅलेंज द्या, मी ते एक्सेप्ट करेल। सो प्लीज सांगा मला, प्लीज सजेस्ट करा। The next morning. हे गाइज, शुभ सकाळ सगळ्यांना, गुड मॉर्निंग। आता वाजले सकाळचे 10:30 आणि आपली गुड मॉर्निंग झाली। आज आहे संडे, तर मग आता उठूयात, आंघोळ करूयात, ब्रश करूयात आणि काय करूयात आणि बघूयात आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होत आहे। मी तुमच्यापर्यंत काय काय शेअर करतो, तर मग ह्या ब्लॉगमध्ये कनेक्ट करा। स्वीट होम, इथं मला व्ह्यू दाखवतो माझ्या घराच्या इथं कसं आहे। आता हे मधल्या माळावरती आलं, इकडे हे अजून आवरायचं बाकी आहे, सगळं आवरायचं बाकी आहे। इथे माझे कपडे आहेत, ते घडी घालायचे बाकी आहेत, असं खूप काम आहे। प्रांजल, प्रांजल, चला तर मग ब्रश करूयात फटाफट। ब्रश इज इम्पॉर्टंट। Meanwhile, ब्रश डन झाला आणि आता आपण खाली जाऊयात आणि बिस्तर जे काय ना ते मिक्स खराब झाला बिस्तर, ते आवरूयात, मग अंघोळीला जाऊयात, बघूयात पुढे काय काय होतं। तर इथे आपले रूम जे आहे ना, ते मस्त सेट झाले बघा। हे जे आहे ना, हे प्रांजलने ठेवलं, प्रांजलचं काम आहे, हे मला अजिबात नाही आवडत, पण ठीक आहे, ते छान वाटतं। आणि इथे जे कपडे होते सगळे लावून झालं मस्तपैकी, आणि इथला कचराही काढून झाला। सो लवकर आंघोळ करून घेतो, मग आपण भेटूयात, लेट्स गो। 1 minute later. तर आपली मस्तपैकी आंघोळ झालेली आहे आणि आता असं आहे की मी रेडी होतोय, आणि रेडी झाल्यावरती मग मी खाली जाणार आहे हॉलमध्ये। तिथे मम्मी ना मस्तपैकी मच्छी फ्राय करते, ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि आपल्यासोबत एक माणूस आहे बघा, प्रांजल। तर प्रांजल आली आहे आज घरी, तिला सॅटर्डे संडे स्कूलला सुट्टी असते म्हणून ती आत्तीकडे येते। तर मग आता आम्ही खूप मज्जा करणार आहोत, आम्ही रील्स पण काढणार आहोत ना। कुठली रील काढणार आहोत आपण, नाही माहित तिला, तर ती तुमच्यासोबत मी शेअर करेल। तर मग या ब्लॉग मध्ये नक्की राहा। बीच में काट के नहीं देते ऐसा। आणि इकडे आहे आजी करते माझी मच्छी साफ। आता आम्ही खाली आलेलो आहोत आणि इकडे आजी, मम्मी हाय कर, हाय कर। आजीकडे मटर सोलते।
तेल टाकून ठेवते इथं. एकीकडे बोंबील टाक आणि बोंबीला आरामात शिजू दे. आणि जास्त एकदम जी कबजी जास्त टाकली तरी चालेल, पण बोंबील जास्त टाकू नको. तर मित्रांनो, इथे संडे असल्याने मम्मीने घेतलेली मच्छी आणि मच्छीमध्ये मम्मीने घेतलेलं कर्ली आणि बोंबील. सो इकडे आमच्या घरी छोट्या ताईला बोंबील खूप मस्त फ्राय करता येतात. सो तिच्याकडे काम दिलेलं बोंबील फ्राय करायचं. A few moments later. फुल फोकस. तर तुम्हाला माझ्या आजीला भेटतो. ही आहे आजी. आजी ये बड़ी अच्छी बात कही आप. मम्मीची मम्मी. तुला कुठली मच्छी आवडते खायला? कर्ली की बोंबील? बोल. तुला आजीला सगळ्याच आवडतं. आणि कुठली मच्छी पौष्टिक असते? बोल. अगं बोल, बोलायचं असतं. कुठली मच्छी पौष्टिक असते? कर्ली की बोंबील? कर्ली असते. ओके. मांदेली पण असते. गाइस नोट डाउन करून घ्या. कर्ली आणि मांदेली पौष्टिक असते. जाके देखते हैं क्या चल रहा है. गाइस इथे काहीतरी सीन झाला आहे. ओय काय आलं? हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा. क्या हुआ बच्ची? बच्ची क्या हुआ? देखो ही फुकटची जी नाटकं चाललेत. आणि ते बनते सांबार. वाव. ताई तू काय बनवतेस? दगडी तुला बनवता येतात? बघा गाईज, ताई दगडी बनवते. आता तुम्हाला मी दगडी दाखवणार कशी बनवत होती. तो पण पाहिजे. मी जरी घरी काम केलं असेल संडेला तरी पण इफ नॉनव्हेज असेल तर कोशिंबीर करायचं काम माझं असतं. सो माझ्याकडे दिलेलं कोशिंबीर करायला. सो इथे मी कांदा कापत होता आणि त्याच्यामध्ये मला प्रांजल हेल्प करत होती. चलो थोड़ी नज़र उतार देते क्योंकि जल्दी 1000 सब्सक्राइबर होने वाले, तो जलने वालों के लिए नज़र उतारना ज़रूरी है. दोस्तों ये बात सीरियस मत लेना, जस्ट फन मोमेंट के लिए था ये. आता तुम्हाला मी आजची पूर्ण मेजवानी दाखवणार आहे की आम्ही काय काय बनवलंय जेवणामध्ये ते ना प्रांजल. चला तर मग बघूयात. इकडे आहे प्रांजलसाठी प्रॉन्स केलेत, हळदीतले प्रॉन्स. नंतरला इथे आहे कर्लीचा रसा, फिश करी आहे. नंतरला इकडे आहे मटण, इकडे आहे बोंबील फ्राय, इकडे आहे कर्ली फ्राय आणि इकडे आहे सोलकढी, इकडे आहे राईस, भाकरी. तर आता आपण जेवायचं ना घरी. तू काय खाणार आहे? प्रॉन्स नाही, प्रॉन्स. प्लेटिंग करूयात मस्त पैकी. तुम्हाला दाखवतो, ट्रान्झिशन करूयात. 1 2 3. सो या जेवायला लवकर. मी जेवतो, आपण जेवण भेटूयात. बाय. जेवण झालंय, जेवण मस्त पैकी. आता भेटू मी सोलकढी. ताजी मच्छी असेल ना का मास्क्या आता मी पण जेवलंय. पोट भर के खाया, पेट भर के.
तर आता जेवण झालं मस्त की जेवण, आणि जेवणामध्ये तुम्ही बघितलं असेल की काय काय होतं जेवणामध्ये. आता मस्त 1 तास झोपेल आणि मग 3 वाजता प्रॉपर आपली लाईव्ह असणार यूट्यूबला. पहिली लाईव्ह असणार, पहिली लाईव्ह स्ट्रीम. तर प्लीज सर्वांनी लाईव्हवरती या, माझ्यासोबत जॉईन व्हा. 1 hour later. हे आज आता वाजले संध्याकाळचे 6. जस्ट माझी झोप पूर्ण झाली आहे. मग अशी 1 तास लाईव्ह होतं, 1 तास लाईव्ह झालंय. मग मी थोडा वेळ झोपलो, आता उठलं आणि आता आपण आता पाणी पण भरायचं आहे, कारण की पप्पा गेलेत कामानिमित्त बाहेर आणि मम्मी आणि दोन्ही पण ताई गेलेत रिलेटिव्सकडे. सो पाणी आज मी भरणार आहे आणि आपण थोड्या वेळाने चाय पण ठेवूयात, ते पण तुमच्यासोबत शेअर केलं. मग आपण सोबत बसून चाय पिऊयात. ओके, लेट्स गो. हाय, मी फ्रेश झाले मस्तपैकी. आता चाय ठेवूयात. चाय कशी ठेवायची ते तुम्हाला शिकवतो. और फिर कहते कि नहीं ऐसा नहीं हो सकता. आता मी घरी एकटाच आहे, सो चाय माझ्यासाठी बनवावी लागेल. चायला उकळी येऊन द्या. कोई नाही घर पे, खाले खाले. तर आजच्या लाईव्हमध्ये जो काय तुमचा रिस्पॉन्स होता तो खूप 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 भारी होता. मला खूप मजा आली तुमच्यासोबत कनेक्ट झाल्यानंतर. Later that same evening. चहा पिऊन झाल्यावरती पाणी भरायचं, तसं पाणी भरलं. नंतरला मग काय ब्लॉग करायला भेटलाच नाही. देन मग मम्मी आणि ताई लोक आले. मम्मीने येताना आणलेलं जास्वंदाचं झाड जे मला प्लांट करायचं होतं. सो मम्मी बोलली ते प्लांट कर, मग नंतरला जेवूयात. माझी खूप मनापासून इच्छा होती की मला बाप्पासाठी स्पेशली घरामध्ये जास्वंदाचं झाड लावायचं होतं. सो ते मी लावल्याने ती माझी इच्छा पूर्ण झाली. सो गणपती बाप्पा मोरया. तर इथे मी प्लांट केलेला आहे जास्वंदाचं झाड फायनली. आणि इकडे अजून एक झाड आहे आमच्याकडे फ्लॉवरचं. इथे ॲलोवेरा, इथे तुळस, हे बघा. आणि इकडे आहे ओव्याचं झाड. चला तर मग आता जेवायला जाऊयात. जेवणाची वेळ झालेली आहे. सो ताईने तिच्यासाठी बनवलेली आहे खिचडी, दाल खिचडी. दाल खिचडी असेल आणि जर पापड नसेल तर मग काही मज्जाच येत नाही. सो मग पापड तळूयात आणि फटाफट जेवायला बसूयात. तर इथे माझ्या ताईने हिने बनवली आहे खिचडी. सो तुम्हाला मी ट्राय करून दाखवतो कशी झाली आहे. सोबत पेणी थँक्यू ताई खिचडीसाठी. भारी. सो मस्त रात्रीचं जेवण झालंय, एकदम हलका फुलका खिचडी पापड. मज्जा आली आज जेवायला. आता काहीच नाही का, आता झोपायचं नसतं की उद्या सकाळी जायचं जिमला. तर हा डेली ब्लॉगचा फर्स्ट ब्लॉग संपवायची वेळ झालेली आहे, कारण की आता रात्रीचे वाजले आहेत 11:30. तर मग ब्लॉग एंड करावा लागेल. झोपायचं पण आहे, सकाळी लवकरही उठायचं. तर मला नक्की कमेंट करून सांगा की हा ब्लॉग कसा होता, तुम्हाला नक्की आवडला असेलच. सो लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, लव्ह यू गाईज, बाय, गुड नाईट.